नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ग्रो अकॅडमी या युट्यूब चॅनलवर तुमचे मनापासून स्वागत आहे. हजारो विद्यार्थी महा टीईटी क्रॅक करून देणारी आपली ग्रो अकॅडमी आताच्या 2025 मध्ये 3500 पेक्षा जास्त विद्यार्थी पास केलेले आहेत. आपल्याकडे 5000 विद्यार्थी होते, त्याच्यापैकी 3000 विद्यार्थी प्लस आपल्याकडे पास झालेले आहेत. चला विद्यार्थी मित्रांनो, शिक्षक पात्रता परीक्षा शून्यापासून टार्गेट पर्यंत कशी तयारी करावी, अभ्यासक्रम काय आहे आणि 100% यश मिळवायचं असेल तर हा व्हिडिओ संपूर्णपणे पहा. आज नाही, 2017 पासून विद्यार्थ्यांना टीईटी, टीएआयटी व इतर सर्व ज्या की शिक्षक भरती रिलेटेड सर्व पोस्टची तयारी आपण ग्रो अकॅडमीच्या माध्यमातून घेत असतो. आज सर्वात महत्वाचं म्हणजे बऱ्याच विद्यार्थ्यांना सिलेबसचा पॅटर्नच माहित नसतो. सिलेबस काय असतो आणि एवढा सिलेबस करा तुम्हाला 90+ मार्क मिळून जातील आणि विद्यार्थी मित्रांनो, आपलं जे काही शिक्षक होण्याचं स्वप्न आहे ते पूर्ण होणार 100% गॅरंटी सह. काय करायचं ते सांगतो स्टेप बाय स्टेप. पहा मित्रांनो, तुमचा पहिला जर विचारात घेतला, पहिल्या पेपरमध्ये 5 सब्जेक्ट आहेत. पहिल्या पेपरमध्ये 5 सब्जेक्ट आहेत. सर्वांनाच माहित असतात, सर अनुक्रमणिका द्या म्हणतात आम्हाला. काय म्हणतात? अनुक्रमणिका द्या, इंडेक्स द्या. अरे बाबा, याच्यामध्ये तुम्हाला हे मराठी व्याकरण म्हणजे तुम्हाला मराठी व्याकरण मधलं काही विचारलं जातं, पण मागच्या पेपरचं विश्लेषण केलं असता मराठी व्याकरण मध्ये लक्षात घ्या, मराठी व्याकरण मध्ये काय महत्वाचं आहे हे मॅटर करतं. लक्षात घ्या, काय मराठी व्याकरणामध्ये काय महत्वाचं आहे, कोणत्या गोष्टी महत्वाच्या आहेत आता पाहणार आहोत आपण स्टेप बाय स्टेप. पहा, मराठी व्याकरणामध्ये 1 ते 5 मध्ये कसे प्रश्न विचारले जातात ते पहा. मराठी व्याकरण 2 विभागात प्रश्न विचारले जातात. पहिला विभाग म्हणजे विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्या, एक व्याकरणावर प्रश्न असतो आणि दुसरा मेजर शब्दसंग्रहावर प्रश्न असतो. शब्दसंग्रह याच्यावर प्रश्न विचारला जातो. जवळपास 30 मार्काला जर मराठी असेल तर लक्षात घ्या, व्याकरण 10 मार्काचं आहे, उत्तरा आणि शब्दसंग्रह 20 मार्काचा आहे. लक्षात ठेवा. मग त्याच्यावर आपल्याला काम करणं गरजेचं आहे. काय काय विचारलं जातं ते सांगतो. मराठी व्याकरणामध्ये 2 विभाग प्रश्न विचारले जातात. एखाद्या उत्तराचा सुद्धा येत असतो. 2 विभागात म्हणजे व्याकरण व शब्दसंग्रह विषय वाचून करता येतात. आता पुस्तकं कोणती वापरायची? बाळासाहेब शिंदे किंवा मोरा वाळिंबे सरांचं, दोन्हीपैकी एक पुस्तक वापरू शकता. आणि लक्षात ठेवा, लिहून ठेवा वाटलं तर, वर्णमालेवर एखादा प्रश्न, शब्दाच्या जातीवर फिक्स 2-3 क्वेश्चन विचारले जातात. प्रयोग संधी विचारलेलं आहे. प्रयोग संधी व्याकरणामध्ये शुद्ध लेखन, शुद्ध वाक्य ओळखा, विरामचिन्ह, पत्र लेखन, समानार्थी शब्द, म्हणी, वाक्यप्रचार, शब्द जुळवून वेगळा शब्द ओळखा किंवा वृत्त, अलंकार. आणि विद्यार्थी मित्रांनो, एखादा उतारा गद्याचा असेल किंवा पद्याचा असेल. आणि या मराठीमध्ये हेच वारंवार पेपरचं विश्लेषण केल्यानंतर तुम्हाला सुद्धा लक्षात येईल. आता माझ्याकडे जे आहे, मी हिंदी विद्यार्थ्यांना घ्या म्हणतच नाही. अरे हिंदीचा सिलेबस नाही. गुडलक मध्ये तुम्हाला जर लागलं नसेल तर तिथे फेल होण्याचा कार्यक्रम आहे. ज्याचं बाबा ग्रॅज्युएशनला हिंदी आहे किंवा हिंदी मध्ये स्पेशलायझेशन झालंय त्यांनाच ते व्याकरण कळतं. बाकीच्या लोकांना कळणं थोडंसं अवघड जातं. दुसरा सब्जेक्ट आहे इंग्रजी व्याकरण. पुस्तके कोणती वापरायची? बाळासाहेब शिंदे, शेख सर आणि मागील प्रश्नपत्रिकेचं ग्रामर. आता याचं सुद्धा मराठी सारखंच विश्लेषण आहे बघा. एका साईडला ग्रामर आणि एका साईडला व्होकॅब्युलरी. याच्यामध्ये पहिला प्रश्न क्वेश्चन टॅग, डायरेक्ट इनडायरेक्ट, त्यानंतर स्पार्ट ऑफ पीच, फिगर ऑफ पीच, सिनॉनिम्स, अँटॉनिम्स, ऑपोजिट वर्ड. बघा लक्षात घ्या, सिनॉनिम्स, अँटॉनिम्स आठवं, ऑपोजिट वर्ड एकच झालं. पंक्च्युएशन मार्क्स, त्यानंतर स्पेलिंग मिस्टेक दरवर्षी प्रश्न आलेले आहेत. आणि एखादा एस्से, आणि त्यानंतर जे काही आपले व्होकॅब्युलरीचे काही क्वेश्चन असतात, स्पेलिंग मिस्टेक वगैरे वगैरे किंवा सेंटेन्स अरेंजमेंट वगैरे, ते प्रश्न याच्यामध्ये येत असतात. पुस्तक कोणते वापरायची? बाळासाहेब शिंदे, शेख सर, मागील प्रश्नपत्रिका, ग्रामर वाचून घ्यायचं आहे. आता परिसर अभ्यास सगळ्यात दाटगा विषय. आता हा जो काही सब्जेक्ट आहे परिसर अभ्यासाच्या बाबतीत बऱ्याच विद्यार्थ्यांना मी काय वाचल्यानंतर मला प्रश्नांची उत्तर येते, एकच गोष्ट लक्षात ठेवा, पुंडे सरांच्या नोट्स वापरा एकदा. फक्त एकदा नोट्स वापरून बघा. याच्यामध्ये काय केले आपण? 12,000 MCQ टाईप करून घेतलेले आहेत, सगळेच्या सगळी. कशामध्ये?
जे की वन लाईनर स्वरूपात 12,000 वन लाईनर स्वरूपात जे काही प्रश्नपत्रिकेत येणारे सामान्य ज्ञान, विज्ञान, भूगोल, पर्यावरण, नागरिकशास्त्र, इतिहास, अर्थशास्त्र, माहितीचा अधिकार याच्यावर जे काही प्रश्न उत्तरे येतात वारंवार त्याच्या टाईप नुसार व्यवस्थितरित्या नोट्स तयार केलेले आहेत, त्या सुद्धा तुम्ही घेऊ शकता किंवा क्लास करू शकता आपला. ठीक आहे. परिसर अभ्यास विषयासंबंधित प्रश्न इतिहास, नागरिकशास्त्र, भूगोल, सामान्य विज्ञान, पर्यावरण, मूलभूत संबोध व विषयाचे अध्यापन शास्त्रीय ज्ञान व मुद्द्यावर आधारित असतील. परिसर अभ्यासाची व्याप्ती 1ली ते 5वीच्या प्रचलित अभ्यासक्रमानुसार असेल, मात्र पुनर्रचित प्राथमिक शिक्षण अभ्यासक्रम 2012 मध्ये 1ली इयत्ता 2रीला स्वतंत्रपणे परिसर अभ्यास हा विषय नाही. परिसर अभ्यास हा विषय प्रथम भाषा व गणित या विषयामध्ये एकात्मिक पद्धतीने समाविष्ट केलेला आहे. 3री ते 5वी प्राथमिक शिक्षण अभ्यासक्रम 2004 मधील इतिहास, नागरिकशास्त्र, भूगोल, सामान्य विज्ञान या विषयाचा अभ्यास तर 1 ते 10 पर्यंतचे पाठ्यपुस्तक म्हणजे नोट्स स्वरूपात काढलेले आहेत. सहज बोलून जातो. एनसीईआरटी वाच, बाजारामध्ये पण एनसीईआरटी ची पुस्तक मिळतात, ते वाचा किंवा आपल्या नोट्स घ्या, कोणतंही चालेल. पण एनसीईआरटी वाच, महाराष्ट्र बोर्ड वाचायचं आहे व्यवस्थितरित्या, लक्षात आलं. महाराष्ट्र बोर्ड, इतिहास, भूगोल, नागरिकशास्त्र, माहितीचा अधिकार आणि विद्यार्थी मित्रांनो विज्ञान न चुकता वाचायचं. म्हणजे ठरलेलं आहे, इतिहासावर 2-3 क्वेश्चन, भूगोलावर 2-3 क्वेश्चन, विज्ञानावर 5-6 क्वेश्चन, पर्यावरण किंवा परिसरावर 5-6 क्वेश्चन विचारले जातात. ठीक आहे. चला, त्यानंतरचा अति महत्वाचा म्हणजे बालमानसशास्त्र. अभ्यास कशातून करायचा सर? फडके प्रकाशनचे पुस्तक वापरा, निराली प्रकाशनचं पुस्तक वापरा. अजून एक सांगतो, 11वी व 12वी शिक्षण शास्त्राचं पुस्तक वापरा. 11वी व 12वीचं शिक्षण शास्त्राचं. याची लिंक ना मी टेलिग्रामला देतो. हे टेलिग्राम चॅनल आहे आपलं, तर इथं लिहितो एच पुंडे सर @H पुंडे सर. या टेलिग्रामवर शिक्षण शास्त्राचे पुस्तकं टाकलेली आहेत. तेवढे पीडीएफ व्यवस्थित बारकाईने वाचा. अध्यापन काय आहे, अध्ययन काय आहे, अभिरुची काय आहे, त्यानंतर उपपद्या म्हणजे काय, उपपद्यावर कोणत्या शास्त्रज्ञांनी कशा पद्धतीने प्रयोग मांडणी केलेली आहे, आणि पुंडे सरांचे सगळे व्हिडिओ बघायचे बालमानसशास्त्राचे. इतक्या लोकांना फायदा झाला की मागच्या आता 2025 मध्ये प्रत्येकाचं म्हणणं आलं सर बालमानसशास्त्रामध्ये आउट ऑफच मार्क आले. ठीक आहे. या विषयाच्या अनुषंगाने विचारण्यात येणारे प्रश्न हे शैक्षणिक मानसशास्त्र संबंधी 6 ते 11 वयोगटाच्या विद्यार्थ्याच्या अध्ययन अध्यापन प्रक्रियेशी संबंधित असतील. याचबरोबर विशेष गरजा असणारी बालके, त्यांची गुणवैशिष्ट्ये, शालेय अंतरक्रिया, उत्तम शिक्षकाची गुणवैशिष्ट्ये यांच्यावर आधारित प्रश्नांचाही समावेश असेल. तसेच विविध विषयाच्या अध्यापन पद्धती, मूल्यमापन पद्धती यावर आधारित प्रश्नांचा समावेश राहील. यासाठी अध्यापन शिक्षण पदविका अभ्यासक्रमावर आधारित सध्या राज्यात सुरू असलेल्या विहित पाठ्यक्रम लागू राहील. म्हणजे अध्ययन अध्यापन पद्धतीतले प्रश्न तुम्हाला विचारले जातील. आता विशेष म्हणजे राष्ट्रीय शिक्षण धोरण किती आहे रे? राष्ट्रीय शिक्षण धोरण 100% प्रश्न आलेले आहेत. याच्यावर मित्रांनो 2-4 प्रश्न ठरलेले आहेत. 2020 डायरेक्टली पीडीएफ पाठ म्हणजे पाठ पाहिजे आपल्याला. काय आहे नवीन पॅटर्न, 4थी-7वीला का स्कॉलरशिप आली, टीईटी पास का बंधन करावं लागलं, या सर्व गोष्टी त्याच्यामध्ये इन्क्लूड आहेत. ठीक आहे. चला, त्यानंतरचा नेक्स्ट क्वेश्चन बघा, कोणता विषय आहे? अंकगणित आणि भूमिती. अरे बाप, हे म्हटलं की विषय मिटलाच. सराव. आता याचा सराव कसा करायचा? मागच्या प्रश्नपत्रिका हातात ठेवायच्या. काय विचारले बघा, तुम्ही 5 प्रश्नपत्रिका चाळाव. 5 प्रश्नपत्रिका मागच्या झालेल्या 5 प्रश्नपत्रिका दरवर्षी ठरलेलं आहे. सरळ व्याज, नफा तोटा, सांख्यिक ज्ञानावर 2-4 क्वेश्चन, बेसिक ज्ञानावर 2-3 क्वेश्चन, एखादा आकृतीवर क्वेश्चन, त्यानंतर स्तंभलेखन, आलेख लेखन याच्यावर प्रश्न विचारले गेलेले आहेत. यासाठी पुंडे सरांचा क्लास तुम्हाला तर माहितीच आहे. गणिताच्या बाबतीत आपल्याला तोड नाही आणि महाराष्ट्रात जोड नाही, एकदम ऍक्युरेट मार्क मिळवण्यासाठी. ठीक आहे. गणित विषयाशी संबंधित प्रश्न हे गणितातील मूलभूत संबोध, तार्किकता, समस्या निराकरण, गणित विषयाचे अध्यापन शास्त्रीय ज्ञान मुद्द्यावर आधारित असतील. गणित विषयाची व्याप्ती 1ली ते 5वीच्या प्रचलित अभ्यासक्रमावर असेल. विषय पुस्तके 1ली ते 10वी पर्यंतचे पाठ्यपुस्तके करणं गरजेचं आहे. पंढरीनाथ राणे स्कॉलरशिप सराव महत्वाचा आहे आणि पेपर विश्लेषण केल्याशिवाय तुम्हाला गणितामध्ये मार्क मिळवता येत नाही. पहिला पेपरवाले लक्षात घ्या.
आता मार्क कोणत्या विषयात कसे मिळवायचे? पहिला, आवडता सर्व घेतात तो मराठीमध्ये 25+ मार्क पडलेच पाहिजे. CDP बाल मानसशास्त्र मध्ये 25+ मार्कापर्यंत आपल्याला पोहोचायचे, त्या पद्धतीचा अभ्यास करणं गरजेचं आहे. मॅथ मध्ये 20 तरी मार्क आले पाहिजे. किती? 20. राहिला आता इंग्लिश आणि मराठी आणि इंग्लिश, सॉरी EVS आणि इंग्लिश याच्यामध्ये 60 प्रश्न आहेत ना, यापैकी जवळपास 30 तरी प्रश्न आपल्याकडून आलेच पाहिजेत. लक्षात ठेवा. किती? 30. याची जर टोटल केली 5 आणि 5 10, 0 3 4 5 6 7 8 9 10. मित्रांनो, एवढी तयारी केलात, 90+ मार्क घेणं गरजेचं आहे. काटावर 90 पडले, 92 पडले किंवा 83 पडले, 84 पडले तरी पास म्हणजे पास असतं. फक्त एक फायदा होतो, 90 मार्काला ओपनच्या प्लस कास्टच्या जागा येतात, त्यामुळे 90 मार्क घेण्याचा आपला प्रयत्न असावा. ठीक आहे. चला त्यानंतरचा सिलेबस बघू आपण. आता या दोन्ही विषयाचा एकत्रित बघतो बरं. मराठी व्याकरण, इंग्रजी व्याकरण, बालमानसशास्त्र, विज्ञान आणि गणित. ठीक आहे. मराठी व्याकरण, इंग्रजी व्याकरण, बालमानसशास्त्र व सामाजिक शास्त्र. ठीक आहे. पहा इकडे बालमानसशास्त्राच्या बाबतीत काय सांगितले बघा. या विषयाच्या अनुषंगाने विचारण्यात येणारे प्रश्न बघा इथे, या विषयाच्या अनुषंगाने विचारण्यात येणारे प्रश्न हे शैक्षणिक मानसशास्त्र या संबंधी 11 ते 14 वयोगटाच्या विद्यार्थ्यांचे अध्ययन अध्यापन प्रक्रियेसंबंधी असतील. याचबरोबर विशेष गरजा असणारी बालके, त्याची गुणवैशिष्ट्य, शालेय आंतरक्रिया, उत्तम शिक्षकाची गुणवैशिष्ट्ये याच्यावर आधारित प्रश्नांचाही समावेश राहील. तसेच विविध विषयाच्या अध्यापन पद्धती, मूल्यमापन पद्धती यावर आधारित प्रश्नांचा समावेश राहणार आहे. आता विद्यार्थी मित्रांनो, एक गोष्ट लक्षात ठेवा, याच्यामध्ये मागच्या प्रकारामध्ये 6 ते 11 वयोगट होतं. 6 ते 11, इथे 11 ते 14 वयोगट, 6वी ते 8वी सिलेक्शन होणार आहे तुमचं, 6 ते 8 या वर्गासाठी. आता ज्यांचं BSc झालंय त्यांनी काय करावं, मॅथ्स सायन्स हा प्रकार निवडावा किंवा SS निवडलं तरी चालेल. पण सोशल सायन्स वाल्यांनी सोशल सायन्सच घ्यायचं आहे, तुम्हाला मॅथ सायन्स घेता येत नाही. लक्षात ठेवा, ही एक यातली सर्वात महत्वाची गोष्ट आहे. सोशल सायन्स वाल्यांनी सोशल सायन्सच घ्यायचं आहे. ठीक आहे. चला बाकीचे विषय बघू. गणिताचे 60 प्रश्न आता कसे, गणित विज्ञानाचे बघा. लक्षात घ्या, गणित विज्ञानामध्ये थोडस टफ लेवलचं असतं मित्रांनो. मागच्या प्रश्नपत्रिकेचं अगदीच जवळून व्यवस्थितरित्या विश्लेषण करून छोटा मोठा ऑनलाईन क्लासच्या माध्यमातून मार्गदर्शन मिळवावं. याला जास्त वेळ घालवत नाही. जे काही प्रश्न असतात फर्स्ट पेपरचा आणि सेकंड पेपरचा विचार केला, थोडस हार्डनेस गणितामध्ये आलेला आहे आणि त्याला लागतो तो सराव. आणि आता हा सराव केल्यावर तुमचा वाया जाणार का? बऱ्याच विद्यार्थ्यांचं म्हणणं आहे सराव केल्यावर अरे बाबा नो, जर तुम्ही गणिताचा आज अभ्यास केला, मॅथचा आज अभ्यास केला, तर तुम्हाला तिकडे पुढे 30 मार्काला मॅथ आणि रिझनिंग 80 मार्काला आहे. म्हणजे 110 मार्क आपले कुठे कव्हर व्हायले, ह्या मॅथ मधूनच व्हायले. मॅथ म्हणजे त्याचा मावस भाऊ रिझनिंग आहे, बुद्धिमत्ता, गणित बुद्धिमत्ता. लक्षात ठेवा. याच्यामध्ये जिओमेट्रीचे प्रश्न विचारतात, 4-5 प्रश्न आपले फिक्स असतात. त्यानंतर रिझनिंग पण विचारलं जातं मॅथ सोबत. म्हणजे आतापासून तयारी आपली TIT ची या घटकातून होत असते. विज्ञानाच्या बाबतीत तुम्ही आवर्जून 6 ते 10 पर्यंतचे पाठ्यपुस्तक वाचा. जर शक्य नाही बाबा फक्त नोट्स वाचा, आपल्या नोटच्या माध्यमातून सुद्धा तुम्हाला सगळ्या सरळरित्या तुम्हाला या नोटच्या माध्यमातून सुद्धा काय करता येईल, तयारी करता येईल. हा संपर्क क्रमांक आहे, या संपर्क क्रमांकावर संपर्क साधून नोट सुद्धा मागू शकता. चला नेक्स्ट घ्या. सामाजिक शास्त्राच्या बाबतीत, सामाजिक शास्त्रासाठी एकूण 60 गुणांचे प्रश्न असतील. सदर प्रश्न हे सामाजिक शास्त्रातील संकल्पना, आशय, अध्यापन शास्त्रात ज्ञानासंबंधी असतील. प्रचलित प्राथमिक शिक्षण अभ्यासक्रम 6 ते 8वीच्या अभ्यासक्रमावर आधारित संबंधित विषयाचा पाठ्यक्रम असेल. विद्यार्थी मित्रांनो, एक गोष्ट लक्षात ठेवा, पेपर अवघड आहे 100%. ही क्रॅक करणं सुद्धा भल्या भल्याचं काम नाही. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, आपल्याला फक्त 150 पैकी 90 पर्यंत सगळं काही कशावर आधारित आहे, पाठ्यपुस्तक अभ्यासक्रमावर आधारित आहे. किती? पाठ्यपुस्तक अभ्यासक्रमावर आधारित आहे. आता माझ्याकडे अशा केस आहेत जे 7वीला व 5वीला नवोदय शिकवतात, अभ्यास कमी वेळ करतात, पण यांना या परीक्षेचं संपूर्ण ज्ञान आहे. सर या परीक्षेतूनच आम्ही पास झालो असे म्हणणारे सुद्धा लोक आहेत. आता व्हिडिओ बघत असतील तर नक्कीच सांगा फायदा होतो का.
स्कॉलरशिपचा आणि नवोदयचा किंवा 7वी 4थी 5वी स्कॉलरशिप 8वी स्कॉलरशिप MTS चा फायदा या परीक्षेसाठी आवर्जून 100% होतो. त्यांचा पेपर यांचा पेपर थोडासा हार्डनेस जास्त असेल पण मिळता जुळता असतो. एकदा संकल्पना क्लिअर झाली म्हणजे शून्यातून आपण शून्यामधून यशस्वी होणार आहोत हे डोक्यामध्ये ठेवा. ठीक आहे, चला त्यानंतरचा नेक्स्ट या. आता शेवटी आपण 2025 चा रिझल्ट सुद्धा सांगतो. 2021 इथे चुकून झालेला आहे. तर 2025 मध्ये आपले जवळपास माझ्याकडे आता 150+ फोटो सुद्धा आलेले आहेत आणि बऱ्याच विद्यार्थ्यांचे नावं आलेले आहेत. म्हणजे जवळपास 3,500 मी वोटिंग घेतलं ऍपवर. 3,500+ विद्यार्थ्यांनी वोटिंग सुद्धा केलेलं आहे की आम्ही TET पास झालेलो आहे तुमच्या मार्गदर्शनामुळे. आपला क्लासचं काय असेल, प्रत्येक क्लास 1 तासाचा असेल. कधीही किती पण वेळेस पाहू शकता. 100% पास होण्याची हमी ग्रो अकॅडमी हे डोक्यात संकल्पना ठेवाच. काही विषयाच्या नोट्स उपलब्ध आहेत, म्हणजे सगळ्याच विषयाच्या आहेत इथे. आता काही नाही, सगळ्या विषयाच्या नोट्स आहेत. विषयानुसार तज्ञ शिक्षक आहेत. संपर्क क्रमांक दिलेला आहे. फॉर मोर डिटेल व्हॉट्सअपवर तुम्हाला मिळणार आहेत. आणि शिक्षक पात्रता परीक्षा ऑनलाईन क्लासच्या माध्यमातून तुम्ही पुढील एक्झामसाठी सक्सेस मिळवणार आहात. आणि विद्यार्थी मित्रांनो, हा व्हिडिओ बघितलात, तुम्हाला काय वाटतं नक्कीच सांगा. आणि 100% पासची हमी तुम्हाला आपल्या क्लासच्या माध्यमातून दिली जाणार आहे. फक्त रेग्युलर तुम्हाला हजर राहणं आवश्यक आहे. थोडं 2-3 तास रोज करत गेलात तर जून मध्ये येणाऱ्या TET एक्झाम मध्ये 100% यशस्वी होणार आहात. व्हिडिओ बघितलात, थँक्यू व्हेरी मच. जय हिंद मित्रांनो, भेटू नेक्स्ट व्हिडिओ मध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद.